नमस्कार विद्यार्थी मित्र, आज आपण इयत्ता 4च्या शिष्यवृत्ती परीक्षेतील इंग्रजी विषयाची नमुना प्रश्नपत्रिका क्रमांक 2 पाहत आहोत। या प्रश्नपत्रिकेचा सराव केल्यावर तुम्हाला परीक्षेमध्ये ते उपयुक्त ठरतील। त्यामध्ये पहिला प्रश्न आहे, इफ यू आर ऑन अ रोड यू पुश समवन पर्सन देन व्हॉट विल यू से। पर्याय आहे, लुक ॲट मी, आय एम सॉरी, थँक्स, कॉंग्रॅच्युलेशन। काय म्हटलं जाईल मग? यू पुश समवन पर्सन देन व्हॉट विल यू से। एखाद्याला ढकलल्यावर काय म्हटलं जाईल? आय एम सॉरी, म्हणजे दुसरा पर्याय बरोबर आहे। पुढचा आहे, इन विच मंथ इंडिपेंडन्स डे विल कम। इंडिपेंडन्स डे कोणत्या महिन्यात येतो? स्वातंत्र्य दिन 15 ऑगस्टला असतो ना स्वातंत्र्य दिन, कोणत्या महिन्यात येतो? ऑगस्ट, म्हणजे तिसरा पर्याय बरोबर आहे। आता पुढचा प्रश्न आहे, विच इज अ करेक्ट कॉन्टॅक्ट फॉर्म ऑफ वी हॅव। काय येईल वी हॅवचं? पहिला पर्याय वी हॅव, वी हॅव, वी हॅव, कोणता येईल? तिसरा पर्याय बरोबर आहे। पुढचा आहे, व्हिच ऑफ द फॉलोइंग इज नॉट रायमिंग वर्ड्स। पर्याय आहे, फुल, फेल, फॉल। दुसरा गट आहे मॅन, फॅन, फॅन। तिसरा आहे कट, हट, बट। चौथा आहे बॉल, ऑल, टॉल। कोणता पर्याय येईल? फुल, फेल, फॉल, म्हणजे पहिला पर्याय बरोबर आहे। आता पुढचा आहे, फाइंड द करेक्ट आर्टिकल इन फॉलोइंग सेंटेन्स। सेंटेन्स आहे, डॅश डॅश सन शाईन इन द स्काय। पर्याय आहे ए, द, अँड, ऑन। सन म्हटलं की सन काय आहे? एकमेव आहे। एकमेव वस्तूसाठी काय करतात? द, म्हणजे सन, मून यांच्यासाठी काय वापरतात? द आर्टिकल वापरतात, म्हणून दुसरा पर्याय योग्य आहे। आता व्हिच ऑफ द फॉलोइंग इज ॲक्शन वर्ड। कोणता आहे ॲक्शन वर्ड? व्हेन, हू, ऑटर, ऑक। ॲक्शन वर्ड कोणता आहे? पण आपल्याला विचारले काय त्यांनी? ॲक्शन वर्ड विचारले। व्हेन म्हणजे केव्हा, हू म्हणजे कोण, वॉटर म्हणजे पाणी, ऑक म्हणजे चालणे, म्हणून चौथा पर्याय बरोबर आहे। आता पुढचा प्रश्न आहे पहा, पुढचा प्रश्न आहे पहा, हाऊ मेनी कॅपिटल लेटर्स विल यू यूज इन फॉलोइंग सेंटेन्स। सेंटेन्स आहे, ही ब्रॉट फ्रूट्स फॉर अतुल अँड गणेश। आता कोणते किती कॅपिटल लेटर यूज करायला हवे होते? किती? ही साठी, म्हणजे फर्स्ट वाक्यामध्ये सेंटेन्समधलं फर्स्ट असतं ते कॅपिटल असतं, नावं कॅपिटल लेटर पाहिजे असतात, आणि आणखी एवढंच, म्हणजे कोणता येईल मग? 3 कॅपिटल लेटर हवे आहेत, म्हणून दुसरा पर्याय बरोबर आहे। आता पुढचा प्रश्न आहे, व्हिच ऑफ द फॉलोइंग इज रॉंग प्लुरल वर्ड। कोणता आहे? बॉयज, मंकीज, बॉक्स, मँगोज। आता अनेक वचनी शब्द आहे पहा, कोणता बरोबर रॉंग आहे असं विचारले? रॉंग विचारले म्हणजे चुकीचा विचारलेलं आहे। बॉयचं बॉईज होतं, बरोबर आहे। मंकीचं मंकीज होतं, बरोबर आहे, यसच लागतो। मँगोचं बँगोज होतं, यस लागतो, पण बॉक्सचं बॉक्सेस होतं, म्हणून तिसरा पर्याय एस लावलेला ना, एस पाहिजे तिथे, म्हणून तिसरा पर्याय बरोबर आहे, ते चुकलेला आहे। फाइंड ऑपोजिट वर्ड ऑफ द गिव्हन वर्ड्स।
आता ऑपोजिट वर्ड ड्राय. ड्रायचं ऑपोजिट वर्ड कोणता आहे? ट्राय, क्लॉथ्स, वेट, क्लीन. ड्राय म्हणजे कोरडा आणि वेट म्हणजे ओला, म्हणून तिसरा पर्याय बरोबर आहे. आता पुढचा आहे प्रेफर द मिनिंगफुल वर्ड फ्रॉम द गिव्हन अल्फाबेट. अल्फाबेट कोणते आहेत? O, G, A, N, M. कोणते येईल मग ह्याच्यापासून? मिनिंगफुल वर्ड. आपल्याला त्यासाठी शब्द माहिती असणे, इंग्लिश डिक्शनरीमधले शब्द माहिती असणे आवश्यक आहे. इंग्लिश डिक्शनरीमधले शब्द आवश्यक आहेत. कोणता शब्द येईल? मँगो. मँगो ह्याच्यापासून कोणता अर्थपूर्ण शब्द तयार होतोय? आपल्याला मिनिंगफुल वर्ड तयार होतोय मँगो, म्हणून पहिला पर्याय बरोबर आहे. पहिला पर्याय बरोबर आहे. आता पुढचा प्रश्न आहे पहा. Which punctuation marks is not used in the following sentence? कोणतं वापरलं नाही असं विचारलंय. कोणतं वापरलेलं नाही आहे? Oh no, oh no, the sky is falling. आता या ठिकाणी पहा एक्सक्लेमेशन मार्क्स वापरलेला आहे. इथे एक्सक्लेमेशन मार्क्स दिलंय, कॉमा, डबल इन्व्हर्टेड कॉमा, क्वेश्चन मार्क. क्वेश्चन मार्कचा काही संबंध आहे का? नाही आहे. एक्सक्लेमेशन मार्क्स वापरलेले आहेत, डबल इन्व्हर्टेड कॉमा वापरलेला आहे. म्हणजे कोणतं वापरलेलं नाही आहे? कॉमा वापरले या ठिकाणी. या ठिकाणी आणखी कॉमा हवा आहे, म्हणून दुसरा पर्याय योग्य आहे. दुसरा पर्याय योग्य आहे. आता पुढचा प्रश्न आहे हाऊ मेनी वर्ड्स आर रिलेटेड टू द वर्ड्स हॉस्पिटल. हॉस्पिटल या शब्दाशी रिलेटेड किती शब्द आलेले आहेत असं विचारले. मेडिसिन, बॅट, डॉक्टर, प्लग, एक्स, टेबल. आता मेडिसिन हॉस्पिटलशी संबंधित आहे. त्यानंतर आणखी कोणता? डॉक्टर आहे. आलं लक्षात? म्हणजे किती वर्ड्स आलेले आहेत हॉस्पिटलशी संबंधित? 2 वर्ड्स आलेले आहेत, म्हणून तिसरा पर्याय बरोबर आहे. आता पुढचा प्रश्न पहा. विच ऑफ द फॉलोइंग वर्ड इज करेक्टली डिस्क्राइब अबाउट द बिटर गार्ड. याच्याविषयी कोणता शब्द बिटर गार्डचा करेक्टली डिस्क्राइब केलेला आहे? क्रंची, स्वीट, बिटर, सॉल्ट. कोणता आलेला आहे? बिटर गार्ड कसं असतं? क्रंची असतं का? नाही. स्वीट असतं का? नाही. तिसरा पर्याय बिटर असतं, म्हणजे कडू असतं, म्हणून दुसरा पर्याय बरोबर आहे. आता पुढचा प्रश्न आहे फाइंड द मिसमॅच पेअर ऑफ ॲडजेक्टिव्ह. मिसमॅच विचारलंय, चुकीचं विचारलंय. मिसमॅच विचारलंय हॉट टी, टी हॉटच असते. हार्ड स्टोन, हेही बरोबर आहे. कोल्ड आईस, हेही बरोबर आहे. ब्राईट क्रो, ब्राईट असतो का? ब्राईट असतो का क्रो? ब्लॅक असतो, म्हणून चौथा पर्याय बरोबर आहे. आता पुढचा प्रश्न आहे फाइंड द मिसमॅच पेअर. पेअर दिले इथं. मिसमॅच पेअर फॉर द फॉलोइंग अल्टरनेटिव्ह. 27, 15, 8 and 16. स्पेलिंग इथे 16चं चुकलेलं आहे, म्हणून चौथा पर्याय बरोबर आहे. आता पुढचा प्रश्न आहे फाइंड द रॉंग इन्स्ट्रक्शन फ्रॉम फॉलोइंग अल्टरनेटिव्स. रॉंग, चुकीचं इन्स्ट्रक्शन कोणतं आहे असं विचारलंय. प्रश्न लक्ष करून वाचत जा. रॉंग इन्स्ट्रक्शन विचारलंय, चुकीचं. डू यू वॉश युअर हँड क्लीन. तुम्ही तुमचे हात स्वच्छ धुतला का? डू यू अ हँकरचीफ. डू यूज अ हँकरचीफ. डू फाईट विथ युअर फ्रेंड. डू पुट रबिश इन डस्टबिन. कोणता पर्याय बरोबर आहे? डस्टबिनमध्ये कचरा टाका. नॅपकिन, हँकरचीफ, रुमाल वापरा. आपले हात स्वच्छ धुवा. फाईट विथ युअर फ्रेंड, तुमच्या मित्राबरोबर भांडण करा. कोणता पर्याय चुकीचा आहे? तिसरा, म्हणून तिसरा पर्याय बरोबर आहे. आपलं उत्तर तिसरा पर्याय अपेक्षित आहे. फाइंड द रायमिंग वर्ड्स फॉर द वर्ड्स काईट. काईटसाठी रायमिंग वर्ड शोधायचा आहे आपल्याला.
त्यामध्ये पर्याय आहेत किंग, सीट, गेट, व्हाईट. काईटसाठी कोणता येईल? व्हाईट. सोपा प्रश्न आहे. रायमिंग वर्डचा सगळ्यात सोपा प्रश्न असतो. काईटसाठी रायमिंग वर्ड आहे व्हाईट. आता पुढचा प्रश्न आहे पहा. इफ इन युअर होम गेस्ट कम देन व्हॉट विल यू से? गेस्ट आल्यावर आपण काय म्हटलं पाहिजे? गेस्ट आल्यावर आपण काय म्हणतो? सॉरी म्हणतो का कॉंग्रॅच्युलेशन म्हणतो का बेस्ट विशेस म्हणतो का वेलकम म्हणतो? गेस्ट कम, आपल्या घरी गेस्ट आल्यावर काय म्हणतो आपण? वेलकम म्हणतो गेस्टला. म्हणून चौथा पर्याय योग्य आहे. आता सी द फॉलोइंग वर्ड्स, फाइंड द फोर्थ वर्ड इन द अल्फाबेटिकली ऑर्डर. अल्फाबेटिकली ऑर्डरमध्ये आपल्याला शब्द फोर्थवाला म्हणजे चौथा शब्द निवडायचा आहे. अल्फाबेटिकली ऑर्डर म्हणजे काय? ABCD नुसार. ABCD नुसार. मग आता ABCD नुसार म्हटलं तर आपण बघा ABCD, F हा पहिला येईल, मंडे दुसरा येईल, सॅटरडे तिसरा येईल आणि संडे चौथा येईल आणि ट्यूजडे पाचवा येईल. म्हणून आपल्याला फोर्थ विचारलंय म्हणून दुसरा पर्याय बरोबर आहे. अल्फाबेटिकली ऑर्डर म्हणजे काय? ABCD नुसार. अल्फाबेटिकली ऑर्डर म्हणजे काय? ABCD नुसार कितव्या क्रमांकावर येईल? सुरुवातीला आपण F येईल, त्याच्यानंतर M येईल, त्याच्यानंतर सॅटरडे S डबल आहे म्हणून A चा पुढचा विचार केला म्हणून तिसरा येईल आणि संडे चौथा येईल. आलं लक्षात? आता पुढचा आहे फाइंड द डिफरंट साऊंड ऑफ द लेटर C फॉर द फॉलोइंग अल्टरनेटिव्स. C चा वेगळा उच्चार असणारा शब्द आपल्याला निवडायचा आहे. आता कोणता शब्द येईल वेगळा? कार्ड, काउंट, सेंटर, कार्ड. कोणता शब्द वेगळा उच्चार येतोय? C चा सेंटर हा उच्चार वेगळा येतोय म्हणून तिसरा पर्याय बरोबर आहे. आता पुढचा आहे चूज द करेक्ट अल्टरनेटिव्स फॉर द सेंटेन्स गिवन बिलो. प्लीज गिव्ह मी डॅश डॅश ₹1 नोट्स. प्लीज गिव्ह मी डॅश डॅश. पर्याय आहेत अँड, द, नो आर्टिकल, ए. आता कोणता पर्याय येईल पहा? प्लीज गिव्ह मी अँड ₹1 नोट. पहिला पर्याय बरोबर आहे. आता पुढचा आहे अल्टरनेटिव्ह कंप्लीट द फॉलोइंग वर्ड्स चेन ऑफ अल्फाबेटिकली ऑर्डर. अल्फाबेटिकली मगाशी सांगितलं अल्फाबेटिकली ऑर्डर म्हणजे काय? ABCD नुसार. पण इथं सगळं काय आहे? पीने सुरुवात होणारेच आहेत. आपण पुढच्या शब्दांचा पुढच्या ह्याचा विचार करायचा आहे. आता पहा पॅन, पेन, ह्याच्यानंतर U आहे. आता इथे काय आहे? अल्फाबेटिकली ऑर्डरनुसार काय ई नंतर कोणता येईल? O येईल म्हणून चौथा पर्याय बरोबर आहे. चौथा पर्याय बरोबर आहे. आता पुढचा प्रश्न आहे पहा. Select the correct option for the following sentence. The sun is always in the dash dash direction at 6 p.m. East, west, north, south. The sun is always in the 6 p.m. संध्याकाळी कोणत्या साईडला असतो? संध्याकाळी पश्चिमेला असतो म्हणून दुसरा वेस्ट इज बरोबर आन्सर आहे. बरोबर पर्याय. पुढील प्रश्न आहे पहा. रीड द रिडल गिवन बिलो अँड चूज द करेक्ट ऑप्शन. यू ओपन युअर माउथ टू डू इट. हे करण्यासाठी आपण तोंड उघडतो. इट शो यू आर स्लीपी. हे दाखवतो की तुम्ही झोपेला आलाला स्लीपी आहात. व्हॉट इज इट? कप, स्नीज, यॉन, ड्रीम. कप आहे का? नाही. शिंक आहे का? नाही. यॉन म्हणजे जांभी. जांभी म्हणजे जांभळी आल्यावर आपण म्हणतो ना की मला झोप आली आहे म्हणून तिसरा पर्याय योग्य आहे. आता पुढचा आहे फाइंड द सेंटेन्स विथ इनकरेक्ट पंक्च्युएशन मार्क्स.
इनकरेक्ट म्हणजे चुकीचं विरामचिन्ह कोठं वापरले आहे ते आपल्याला विचारलं आहे. हाऊ आर यू, हाऊ नाईस, आर यू क्रेझी, व्हॉट अ सरप्राईज. कोणत्या ठिकाणी वापरलेला आहे इनकरेक्ट पंक्च्युएशन मार्क्स. हाऊ आर यू असं म्हटल्यानंतर तिथे प्रश्नचिन्ह पाहिजे होतं, क्वेश्चन मार्क्स पाहिजे होतं, पण इथे काय आहे, एक्सक्लेमेशन मार्क्स आहे. म्हणून पहिला पर्याय इनकरेक्ट विचारलंय ना आपल्याला, कुठे वापरला आहे, म्हणून पहिला पर्याय बरोबर आहे. आता पुढचा आहे, ऑन विच पार्ट ऑफ द बॉडी डू वी वेअर अ वॉच. कोणत्या बॉडी पार्टला आपण घड्याळ वापरतो. कोणत्याला, लेग, रिस्ट, पाम, नी. कशाला वापरतो आपण, वॉच, रिस्ट मनगटावर वापरतो ना, म्हणून रिस्ट. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अन आउटडोअर गेम. कोणता गेम आउटडोअर गेम नाही असं विचारले प्रश्न. हे नाही आहे हे चेक करत जा. नाही असं विचारले आउटडोअर गेम, म्हणून खो खो, क्रिकेट, फुटबॉल, चेस. खो खो ही आउटडोअर गेम आहे, क्रिकेटही आउटडोअर गेम आहे, फुटबॉलही आउटडोअर गेम आहे, चेस काय आहे, इनडोअर गेम आहे, म्हणून आउटडोअर गेम नाही, म्हणून चौथा पर्याय योग्य आहे. आता पुढचा प्रश्न आहे पहा, व्हॉट इज द लास्ट मंथ ऑफ द इयर. लास्ट मंथ इयरचा कोणता असतो, जानेवारी असतो, सप्टेंबर, डिसेंबर, ऑगस्ट. कोणता असतो लास्ट मंथ, डिसेंबर असतो, जानेवारी स्टार्ट असतो, म्हणून तिसरा पर्याय बरोबर आहे. आता फाइंड ऑड अ मॅन आउट. फ्लॉवर्स, फ्रूट्स, रूट्स, स्टमक. आता हे काय आहे, सगळे ट्रीचे भाग आहेत. फ्लॉवर्स, फ्रूट, रूट, पण स्टमक काही पोटाचा भाग म्हणजे शरीराचा बॉडी पार्टचा आहे, म्हणून चौथा पर्याय बरोबर आहे. आता पुढचा प्रश्न आहे, चूज द करेक्ट वर्ड फॉर द ब्लँक इन द सेंटेन्स फ्रॉम द फॉलोइंग अल्टरनेटिव्ह. द पर्सन हू सिंग सॉन्ग इज डॅश डॅश. म्युझिशियन्स, ड्रामिस्ट, सिंगर की कार्टूनिस्ट. सिंग अ सॉन्ग म्हटलं की काय येईल मग, सिंगर गाणं गातो, म्हणून तिसरा पर्याय बरोबर आहे. आता पुढचा प्रश्न आहे पहा, द पर्सन हू ब्रिंग होम अ लेटर इज. आपल्या घरी लेटर कोण घेऊन येतं, टीचर, वर्कर, हॉकर किंवा पोस्टमन. कोण घेऊन येतो, पोस्टमन घेऊन येतो आपल्या घरी. विच लेटर फॉर द फॉलोइंग हॅज एफ साऊंड, फर्स्ट साऊंड. एफ, पी, बी, एच. फर्स्ट साऊंड कोण करतंय, एफ, म्हणजे पहिला पर्याय बरोबर आहे. आता पुढचा प्रश्न आहे पहा, फाइंड द करेक्ट कॅपिटल लेटर फॉर कंप्लीटिंग द मिनिंगफुल वर्ड फॉर द ब्लँक इन द फॉलोइंग वर्ड्स. डॅश डॅश आय आर एल. मिनिंगफुल वर्ड बनवण्यासाठी कोणता शब्द वापरायचा आहे असं विचारलंय. जे, बी, जी, एन. तिसरा पर्याय बरोबर आहे. जी वापरला तर काय होईल, गर्ल शब्द तयार होईल, म्हणून तिसरा पर्याय बरोबर आहे. मिनिंगफुल वर्ड तयार होण्यासाठी तिसरा पर्याय बरोबर आहे. आता पुढचा प्रश्न आहे पहा, कंप्लीट द वर्ड डॅश डॅश एम, एल, एन, बी. मिनिंगफुल वर्ड बनवण्यासाठी मगाच्या प्रश्नाचा भाग आहे पहा, मिनिंगफुल वर्ड बनवण्यासाठी कोणता शब्द वापरता येईल. कोणता वापरता येईल, ओ वाय दिलेला आहे, एम ओ वाय मॉय होईल, एल ओ वाय लॉय होईल, एन ओ वाय नॉय होईल, पण बी ओ वाय बॉय होईल, म्हणून हा चौथा पर्याय, हा मिनिंगफुल वर्ड तयार होतोय, म्हणून चौथा पर्याय बरोबर आहे. आता पुढचा आहे, रीड द फॉलोइंग लेटर अँड प्रेफर द मिनिंगफुल वर्ड. आता काय आहेत लेटर्स, कोणते दिलेले आहेत, टी, जी, आय, आर, ई. कोणता शब्द तयार होईल, पाहताच लक्षात येतं पहा, कोणता मिनिंगफुल वर्ड तयार होईल, टायगर, म्हणून चौथा पर्याय बरोबर आहे. टायगर शब्द तयार होत आहे. आता पुढचा प्रश्न आहे पहा, सी द पिक्चर अँड फाइंड द वर्ड्स दॅट डिस्क्राईब द ॲक्शन्स. आता अ सॅड फेस, अन अँग्री फेस, अ फनी फेस, अ हॅपी फेस. कोणता आहे हे फेस, त्याच्यामध्ये एवढं व्यवस्थित प्रिंट झालेलं आहे, पेपरमध्ये खूप मोठे मोठे फेस असतात. अ हॅपी फेस. कोणता फेस आहे, हॅपी फेस आहे.
हाऊ विल यू सीक परमिशन फॉर युअर टीचर टू एंटर द क्लासरूम. तुम्हाला क्लासरूमच्या आतमध्ये जायचं आहे, तर तुम्ही परमिशन कशी घ्याल टीचरकडून? कॅन आय कम? आय एम कमिंग इन द क्लास. शॉल आय कम इन? मे आय कम इन टीचर? कसा विचारलं जाईल? मे आय कम इन टीचर. म्हणून चौथा पर्याय बरोबर आहे. आता पुढचा प्रश्न आहे, चूज द करेक्ट आर्टिकल टू कंप्लीट द सेंटेन्स. वर्षा इज इटिंग डॅश डॅश एक्स अँड ए द नो आर्टिकल्स. आता वर्षा इज इटिंग, ई काय आहे? ई काय आहे? स्वर आहे. त्याच समोर कोणता ई, ए आय ओ यू समोर कोणतं हे वापरतात? आर्टिकल्स वापरतात, अँड वापरतात. म्हणून अँड ए हे आर्टिकल्स बरोबर आहे. आता पुढचा प्रश्न आहे पहा, कंप्लीट द सेंटेन्स युजिंग द करेक्ट प्रेपोजिशन. ही ॲट राईस डॅश डॅश डाल ऑन इन विथ अंडर. ही एट राईस विथ डाल. म्हणून तिसरा पर्याय बरोबर आहे. आता पुढचा प्रश्न आहे पहा, फाइंड द ॲडजेक्टिव्ह फॉर्म द सेंटेन्स. ॲडजेक्टिव्ह विचारले सेंटेन्समधलं. सेंटेन्स कोणता आहे? ही इज ॲन ओल्ड मॅन. ॲडजेक्टिव्ह कोणता आहे? ओल्ड. पर्याय आहेत ॲन, मॅन, ओल्ड, ही. म्हणून ओल्ड मग तिसरा पर्याय आहे, म्हणून तिसरा पर्याय योग्य आहे. आयडेंटिफाय द ॲडजेक्टिव्ह. ऑनेस्ट, मॅन, ट्री, किंग. ॲडजेक्टिव्ह विचारला आहे, कोणता आहे? मॅन म्हणजे माणूस, नाऊन आहे. ट्री नाऊन आहे. किंग पण नाऊन आहे. ऑनेस्ट काय आहे? ॲडजेक्टिव्ह आहे. म्हणून पहिला पर्याय बरोबर आहे. फाइंड द करेक्ट प्लुरल व फॉर्म ऑफ वर्ड लिव्ह. लिव्हचं अनेक वचन काय होतं? लिव्स होतं. लिव्स होतं की लिव्ज होतं किंवा लिव्स होतं. काय होतंय? लिव्हचं अनेक वचन काय होते? लिव्ज होतंय. पुढचा आहे, फाइंड द ऑड वर्ड आउट. ऑक्सन, चिल्ड्रन, टीथ, बिस्किट. ऑक्सचं ऑक्सन होतं, चाइल्डचं चिल्ड्रन होतं, टूथचं टीथ होतं, बिस्किटचं बिस्किट एस लागतो. म्हणून हा पर्याय बरोबर आहे. आता पुढचा प्रश्न आहे, चूज द करेक्ट ॲडव्हर्ब फॉर फ्रॉम ऑफ द वर्ड केअर. केअरचं काय होईल? केअरलेस होईल ॲडजेक्टिव्ह. ॲडव्हर्ब केअरफुल, फुलनेस होईल, केअरफुल होईल का केअरफुली होईल? काय होईल? केअरफुली. म्हणजे चौथा पर्याय योग्य आहे. चौथा पर्याय योग्य आहे. आता पुढचा प्रश्न आहे, स्नेहा मीट्स हर फ्रेंड ॲट द लंच टाईम. कधी भेटलेली आहे स्नेहा? लंच टाईमला भेटलेली आहे. हाऊ विल यू सी ग्रीट देम? चूज द करेक्ट ऑप्शन. कधी भेटलेली आहे ते तिला? लंच टाईमला, म्हणजे दुपारी भेटलेली आहे. लंच टाईम कधी असतो? दुपारच्या जेवणाला लंच टाईम म्हणतात. गुड इव्हिनिंग, गुड नाईट, गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून. आता लंच टाईम, गुड मॉर्निंग कधी? ब्रेकफास्टला गुड मॉर्निंग असतं, डिनरला गुड इव्हिनिंग असतं. म्हणून लंच टाईमला काय होईल? गुड आफ्टरनून. म्हणजे चौथा पर्याय बरोबर आहे. आता फेब्रुवारी फॉलोज डॅश डॅश इन द कॅलेंडर इयर. मार्च, डिसेंबर, एप्रिल का जानेवारी? फेब्रुवारी कोणाला फॉलो करतो? जानेवारीला फॉलो करतो. म्हणून चौथा पर्याय बरोबर आहे. आता पुढचा प्रश्न आहे, कंप्लीट द सेंटेन्स युजिंग द करेक्ट फॉर्म ऑफ वर्ड. कोणतं वर्ब वापरायचं आहे? मीना डॅश डॅश अँड ॲपल. इट, इट्स, इटिंग, इटन. आता या ठिकाणी काय आहे? इटिंग वापरलं तर काय येतं आहे? या ठिकाणी हेल्पिंग वर्ब पण आलं पाहिजे. म्हणून मीना इट्स अँड ॲपल हे म्हणजे दुसरा पर्याय बरोबर आहे. सिलेक्ट द सिंग्युलर वर्ड्स. शर्ट्स, डिअर, मेन, माईस. कोणता येईल मग? सिलेक्ट द, काय विचारलं आहे आपल्याला? डिअर, मेन, माईस. माऊसचं माईस होतं, मॅनचं मेन होतं, डिअरचं डिअरच होतं आहे, पण शर्ट्सचं शर्ट्स होतं आहे. म्हणून हा काय आहे? एकवचनी शब्द आहे. म्हणून पहिला पर्याय
बरोबर आहे. आता पुढचा प्रश्न आहे पहा. माय फीट स्टे ऑन. माझे पाय कसे आहेत? गरम आहेत. बट माय हेड इज कोल्ड. माझं डोकं कसं आहे? थंड आहे. नो वन कॅन मूव मी. मला कोणी हलवू शकत नाही. आय एम जस्ट टू ओल्ड. खूप जुनं आहे. टेल हू आय एम. हे रिडल्स आहे. काय आहे मग? क्रोकोडाईल, स्टोन, अ माउंटन की द मून. कोणता आहे? माउंटन. तिसरा पर्याय बरोबर आहे. पहा, माउंटन काय असतं? पायाशी गरम असतं. शिखराला कसं असतं? थंड असतं. आणि माउंटनला कोणी हलवू शकतं का? नाही. म्हणून आणि खूप जुना असतो. आपल्याला माहिती नाही एवढे जुने माउंटन आहेत. म्हणून तिसरा पर्याय बरोबर आहे. अशाच प्रकारे आपण या परीक्षेसाठी, शिष्यवृत्ती परीक्षेसाठी परत सराव करून, या प्रश्नांचा सराव करून तुम्ही परीक्षेसाठी उपयुक्त ठरेल तुम्हाला. धन्यवाद.